ज्या क्षणाची कोट्यवधी रामभक्त वाट पाहत होते तो क्षण अखेर आज आलाय। अयोध्येमध्ये आज न भूतो न भविष्यती असा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे। अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये आज रामलल्लांची विधिवत प्राणप्रतिष्ठा पार पडणार आहे। दुपारी 12:20 प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला सुरुवात होईल आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसंच सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती असेल। या ऐतिहासिक सोहळ्याला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत। अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं संपूर्ण देश आज सजलाय। एक अनोखा उत्साह संपूर्ण देशभरामध्ये आज पाहायला मिळते संपूर्ण देशात। तर या सोहळ्यानिमित्तानं अयोध्या नगरी सुद्धा सजली आहे। आज सकाळी मंगलध्वनीनं प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सुरुवात होतीये। तर थेट दृश्य आपण अयोध्येतली पाहतोय। श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा फुलांनी संपूर्णपणे अयोध्या नगरी आज सजलेली आहे आणि अयोध्येतली ही सकाळची दृश्य आपण थेट पाहतो आहोत। आज संपूर्ण जगाचं लक्ष आहे ते फक्त अयोध्येकडे। हजारो वर्षांपूर्वीचा लढा आज अखेर पूर्णत्वास गेलाय आणि रामलल्ला गर्भगृहामध्ये आज स्थानापन्न होणार आहेत। त्यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि संपूर्ण जगाला, भारतीयांना या सोहळ्याची उत्सुकता आहे आणि हाच उत्साह आज सगळ्यांमध्ये दिसतोय। अनेक मान्यवर आज अयोध्येमध्ये या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी येत आहेत। झी 24 तास सुद्धा प्रत्येक क्षणाक्षणाचे अपडेट आपल्याला अयोध्येमधून देत राहणार आहेत। झी 24 तासची मोठी टीम सध्या अयोध्येमध्ये वार्ता करण्यासाठी उपलब्ध आहे आणि आपल्याला अयोध्येतल्या प्रत्येक घडामोडीचं वार्तांकन ते आपल्याला पोहोचवणार आहेत। महाकव्हरेज आपण झी 24 तासवर आज दिवसभर या कार्यक्रमाचं पाहणार आहोत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमावेळी प्राणप्रतिष्ठेसाठी गाभाऱ्यामध्ये उपस्थित असणार आहेत। अयोध्येतली थेट दृश्य पाहतोय।